नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू केलेली आहे आणि ही ई-केवायसी करत असताना लाभार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट्समध्ये अनेक प्रश्न आहेत. व्हॉट्सअपद्वारे किंवा फोनद्वारे त्यांच्या अडचणी आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेवरती ई-केवायसी करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्यावरतीच नेमकं सोल्युशन काय आहे हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तुम्ही थोडे व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असताना सर्वात जास्त एकच प्रश्न विचारला जातो की सर अनेबल टू सेंड OTP, म्हणजे आम्हाला OTP येत नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला OTP येत नसेल तर यावरती एकच पर्याय आहे, तो म्हणजे तुम्हाला रात्रीच्या वेळी तुम्हाला ही ई-केवायसी करता येणार आहे. दिवसभरामध्ये खूप जास्त लोड त्या सॉफ्टवेअरवरती किंवा वेबसाईटवरती असल्या कारणाने तुम्हाला OTP येत नाहीत. तुम्ही रात्री 11च्या नंतर जर ई-केवायसी करायला घेतली तर ई-केवायसी होते, असं आम्हाला सुद्धा या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पुढचा एक प्रश्न असा आहे की राहिलेले पैसे म्हणजे जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल, या महिन्याचे पैसे आम्हाला मिळतील का? तर 100% तुम्हाला या महिन्याचे पैसे मिळतील. हे पैसे मिळावे यासाठीच ई-केवायसी सुरू केलेले आहेत. ज्या लाभार्थ्यांच्या बाबतीत सरकारला ठामपणे विश्वास आहे की हे लाभार्थी अपात्र आहेत, त्यांना यादीतून वगळण्यात आलेलं आहे. पण मात्र ज्यांच्या बाबतीत शासनाला अद्याप कळत नाही नेमकं काय निर्णय घ्यावा, तर अशा लाभार्थ्यांचीच फक्त ई-केवायसी सुरू आहे. त्यामुळे तुम्ही ई-केवायसी जर केली तर तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट या सर्व महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याचबरोबर एक पुढचा महत्त्वाचा एरर सर्वांना बऱ्यापैकी लोकांना येतो, तो म्हणजे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, असा एक महत्त्वाचा एरर येतोय. याचा अर्थ असा की तुमच्या कागदपत्रांची किंवा तुम्ही जे लाभार्थी आहेत म्हणून तुमची तपासणी झालेली आहे, तुमच्या नावावरती, तुमच्या घरातील व्यक्तींवरती काहीतरी गाडी नावावर असणं किंवा उत्पन्न जास्त असणं किंवा जागा जमीन जास्त असणं, असं काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जे काही नियम आणि अटी आहेत त्या नियम आणि अटीमध्ये तुम्ही बसत नाही, म्हणून तुम्हाला या योजनेतून हे जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेलं आहे, असं महत्त्वाचा या ठिकाणी याचा अर्थ आहे. त्यामुळे तुम्ही समजून जायचं की तुम्हाला यापुढचे हप्ते मिळणार नाही. त्याचबरोबर पुढचा एक प्रश्न असा आहे की सर वडील आणि पती नाही, तर कोणाचा आधार कार्ड या ठिकाणी टाकला पाहिजे? एक लक्षात ठेवा, तुम्हाला वडील पण नाही आणि पती पण नाही, तर अशा म्हणजे वारले असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखला ज्याचा जोडला होता त्याचं तुम्हाला टाकायचं, कुटुंब प्रमुखाचा टाकायचं आहे. परंतु याविषयी आम्ही अद्याप राज्य सरकारच्या माध्यमातून रिक्वेस्ट किंवा मेल केलेले आहेत की यावरती योग्य तो मार्गदर्शन करावं. ज्यांचा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी थोडं थांबायला काहीच हरकत नाही आहे, कारण तुम्हाला 2 महिने दिलेले आहेत. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला करायचं आहे, त्यामुळे काळजी करू नका. यावरती तुम्ही लाभार्थ्याचा उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही जोडला असेल तर तिथे परत अडचण येते. म्हणजे मी सुद्धा सांगितलं होतं की बाबा तुम्ही ज्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला जोडला आहे त्याचं जोडा, पण काही लाभार्थी असे आहेत की त्यांनी स्वतःचा उत्पन्न दाखला जोडला आहे, मग त्यांनी काय करायचं? त्यामुळे थोडंसं चलबिचल आहे, म्हणून थोडं थांबा, काळजी करू नका. त्याचबरोबर पुढचा एक प्रश्न असा आहे अतिशय महत्त्वाचा की बाबा त्या ठिकाणी बघा तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत की जर समजा तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य असेल, तो सरकारी किंवा निमसरकारी किंवा संस्था किंवा स्वायत्त संस्था या ठिकाणी जर कर्मचारी म्हणून काम करत असेल किंवा निवृत्त वेतनधारक म्हणून असेल, तर तुम्हाला होय किंवा नाही करायचं हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर तुम्ही जे कुटुंबामध्ये आहेत त्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित असे लाभ घेत आहेत, असा एक विषय आहे. तर दोन्ही ठिकाणी तुम्ही जर यस केलं, होय केलं, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता ॲक्च्युली तो प्रश्न आहे ना, तो प्रश्न मुळात चुकीचा आहे. सविस्तरपणे मांडायला पाहिजे तर सरकारने ते मांडलेलं नाही. त्यावरती लवकरच अपडेट येईल, काही काळजी करू नका. पण तिथे जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही थांबायचं आहे, कारण तुम्ही होय कराल तरच तुम्हाला त्या योजनेमध्ये ग्राह्य धरलं जाणार, अन्यथा तुम्हाला बाद. त्यामुळे जर तुम्ही कुठेही दोन्ही ठिकाणपैकी कुठेही नाही केलं तर तुम्ही बाद होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तो विचार करूनच तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. आता काही लाभार्थ्यांकडून असेही प्रश्न आलेत की सर वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकायचा काही पतीचा? तर या ठिकाणी असा प्रश्न असेल तर तुमच्या आधार कार्डवरती ज्याचं नाव असेल, म्हणजे पतीचा असेल तर पतीचा आधार कार्ड नंबर टाका, वडील असेल तर वडिलांचा आधार कार्ड नंबर टाका. तिथे कन्फ्यूज नाही व्हायचं, इकडचं टाकायचं का तिकडचं टाकायचं, आधार कार्डच्या नुसार तुम्हाला टाकायचं.
त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची ई-KYCची शेवटची तारीख काय आहे, तर ई-KYCची शेवटची तारीख ही 2 महिने आहे. 2 महिन्यापर्यंत तुम्ही ई-KYC करू शकता. त्याचबरोबर पुढचा प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजना बंद करायची तर काय करायचे. लाडकी बहीण योजना बंद करायची म्हणजे तुम्हाला सरेंडर करायची असेल तर काय करायचं, काहीच करायचं नाही, ही ई-KYC करायचीच नाही. जर तुम्ही ई-KYC केलीच नाही तर तुमची लाडकी बहीण योजना ऑटोमॅटिक बंद होणार आहे. त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की सर आम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा पण लाभ घेतोय, लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतोय, तर काय करायला. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे नेमकं कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. एका योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक चालू ठेवा आणि एक बाकी सरेंडर करा, नाहीतर पुढे येऊन तुम्हाला प्रॉब्लेम होईल. त्याचबरोबर एक लाभार्थ्याचा असा प्रश्न आहे की सर मी दिव्यांग आहे परंतु माझी मिसेस नॉर्मल आहे, म्हणजे पत्नी माझी काही अपंग वगैरे नाही आहे, तर तिला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पैसे मिळतात. आता ई-KYC केली तर मग माझ्या अनुदानावर काही परिणाम होईल का किंवा तिला काही प्रॉब्लेम येईल का. नाही, दिव्यांग अनुदान योजना वेगळी आहे आणि लाडकी बहीण योजना वेगळी आहे. त्यामुळे ई-KYC बिंदास तुम्ही करून घ्या. नारी शक्ती ॲपवरती ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना इथे ई-KYC करता येणार का, 100% करता येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वेगवेगळ्या स्रोतमध्ये पूर्वी मागवले होते, तर कोणत्याही स्रोताने जरी तुम्ही फॉर्म भरला असेल, सॉफ्टवेअर असेल, लिंक असेल किंवा ॲप असेल, तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ई-KYC करता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो नॉर्मल आत्तापर्यंत ई-KYCच्या संदर्भात जे लाभार्थ्यांचे प्रश्न होते ते प्रश्न आणि त्यावरती सोल्युशन, त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ज्या पद्धतीने या वेबसाईटवरती नवीन अपडेट येतील ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर प्रश्न नक्की कमेंट बॉक्समध्ये घ्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. अशाच पद्धतीने महत्त्वाची व्हिडिओ, महत्त्वाची माहिती असल्या कारणाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.